मराठी माणसांची मराठी वाहिनी। नगर शहरात सुजय संग्राम घडवणार इतिहास, लंकेंना मोठा फटका बसणार का? खासदार सुजय विखे, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप या दोन लोकप्रतिनिधींची केमिस्ट्री नाही म्हटलं तरी जरा हटकेच आहे। दोघेही लोकप्रिय युवा लोकप्रतिनिधी। आमदार संग्राम जगताप यांनी मोदी लाट असताना 2014ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळवलेला विजय सर्वांनाच अचंबित करून गेला। आमदार जगताप यांनी शहरात युवा वर्गाचे मोठे संघटन उभे केले आहे। त्याचाच फायदा त्यांना विधानसभेच्या 2014 आणि 2019च्या निवडणुकीत झाल्याचं दिसून येतं। मात्र असे असताना सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी 2019 लोकसभेला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते। सुजय विखे 2019च्या लोकसभेला भाजपात प्रवेश करून नगर दक्षिणचे उमेदवार झाले। विखे परिवाराची संघटन, ताकद आणि मोदी लाटेवर स्वार झालेला भाजप या परिस्थितीत शरद पवार यांनी ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देत सर्वांना धक्का दिला। सुजय आणि संग्राम दोघेही एकमेकांच्या विरोधात जीव तोडून लढले। पक्ष पातळीवर शरद पवारांनी जातीनं लक्ष घातलं। मात्र ज्यावेळी निकाल समोर आला त्यावेळी सुजय विखे यांनी नगर शहर मतदारसंघात संग्राम जगताप यांच्या विरोधात तब्बल 53,000चा लीड मिळवला होता। सुजय विखे यांना 1,08,860 मते तर संग्राम जगताप यांना 55,738 मते पडली। लोकसभेला जगताप यांचा पराभव झाला असला तरी त्यानंतर असलेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले। लोकसभेच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात ठाकले असताना वैयक्तिक पातळीवर या दोघांतील संबंध मैत्रीपूर्ण आणि निकोप राहिले। नगर शहरातून जाणारा आणि जवळपास 20 वर्षे रेंगाळलेला उड्डाणपूल पूर्ण होण्यामागे या दोन्ही युवा नेत्यांनी दाखविलेला समंजसपणा कारणीभूत ठरल्याचे नागरिकांचे मत आहे। दोघे परस्पर विरोधी पक्षात असले तरी विकासाच्या मुद्द्यावर दोघांनीही शहाणपणाची आणि राजकीय प्रगल्भतेची भूमिका घेतली। या दोघांतील मैत्री ही जिल्हाभर महायुतीत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संग्राम जगताप जात आहेत। या अर्थानं खासदार सुजय आणि संग्राम जगताप एकत्र असताना याचा लक्षणीय परिणाम निकालावर दिसून येईल असं बोललं जातंय। तर दुसरीकडे आमदार संग्राम जगताप आणि आमदार निलेश लंके यांचे हवे तसे सौख्य दिसत नाही। त्यामुळे नगर शहरात सुजय विखे आणि संग्राम जगताप एकत्र येत निकालावर परिणाम करणारा मोठा इतिहास घडवणार का आणि याला निलेश लंके कसे तोंड देणार याची उत्सुकता निश्चित असणार आहे।